तुम्ही थोडे लांबून बोला, तुमचा आवाज घुमतोय. हां. आता त्यांनी हळूच बोलावलं ना त्या सगळ्यांना आपण पण नाही लावतो ना माईक बघा, माईक समोर बघा ना. शांती श्रीखंडं चंद्रं दिव्यं गंधात् विलेपनं सुरश्रेष्ठ चंद्रं प्रतिगुरीहताम् ॐ यस्मिन् ब्रह्माध्यजयत् सर्वमेतद् अमुञ्चलोकमिदमुच सर्वं तन्नो नक्षत्रमविदिद्विजिद्या श्रियं दधात् वरुणीयमानम् अहे बुद्धियमन्त्रं मे गोपाय यंशयस्त्रयी विदा विदुः रुजः सामाने योगुंषे सा श्रीरमृतास्तथा सहस्रचंद्रदर्शन शांती श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाद्यं सुबरोहरं श्रेष्ठ चन्दनं प्रतिगुरीहताम् ॐ यस्मिन् ब्रह्मा सर्वमेतद् हॅलो. मानपत्र मी वाचून दाखवतो. सहस्र चंद्रदर्शनाचं 81 वर्षांना आपण सन्मान करतोय. मंगलदिनी मंगल समयी सदे हा सत्कार सोहळा भाग्यवंत जे सभासद जाणी देखीला सहस्र वेळा भाग्यशाली आम्हासच वाटते आज या शुभ वेळी लाभले आम्हास भाग्य हा सोहळा देखीला याच डोळी लाभो तुम्हास दीर्घायुष्य करू सादरी शंभरी निरामय आरोग्य लाभो हीच इच्छा सर्वांच्या अंतरी आपण सारे आमच्यासाठी एक कौतुकास्पद आदर्श आपला आशीर्वाद लाभता आम्हा मनात दाटून येईल हर्ष. ते मानपत्र वाचून दाखवले. आपण त्यांना आता मानपत्र देऊया.
हॅलो. मनोगत व्यक्त करत आहेत रमेश साहेब नेवासकर. माझ्या बंधू भगिनी चालू आहे. ज्येष्ठलातील माझ्या बंधू भगिनी, आज अनेक संस्थांवर काम केल्यानंतर आज माझा जे सत्कार होत आहे, भक्तियोग सांस्कृतिक मंडळ, भक्तियोग सोसायटी, श्रीविद्यालय बालक संघटना, श्रीविद्यालय, ब्राह्मण सेवा संघ, बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशन आणि शेवट ज्येष्ठालय, या सर्व संस्थांचा मी कृतज्ञतापूर्वक आभारी आहे. त्या सगळ्या संस्था होत्या म्हणून आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. नाहीतर वैयक्तिक रमेश नेवासकर किंवा कोणी ओळखत नाही. मी यातर्फे आलेलो आहे म्हटल्यानंतर त्या घरात एंट्री देतात. प्रत्येक संस्थेची ध्येय धोरणं वेगवेगळी असतात, त्याप्रमाणे त्याला काम करावं लागतं. प्रत्येक संस्थेचे अनुभव वेगळे असतात. मी आदरपूर्वक सांगतो की ज्येष्ठालय ही यापेक्षा सगळ्यात वेगळी संस्था आहे. रिटायर झालेल्या लोकांना इथे एकत्र येऊन वेळ घालवता किंवा करमणुकीचे कार्यक्रम करता येतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी बऱ्याच संस्थांकडे गेलो, शाळेत गेलो, तिकडे गेलो, कुठेही आम्हाला ब्रिज खेळायला परवानगी दिली नाही कोणी. फक्त ज्येष्ठालय असं एकच ठिकाण आहे की तिथे आम्हाला ब्रिज शिकायला मिळालं. आणि मी तुम्हाला सांगतो, ब्रिजच्या इथे 2-3 स्पर्धा झाल्या. प्रगती आहे, थोडी वाढवायला हवी आहे. नाही, माझं तर स्वप्न आहे ज्येष्ठालयाच्या कोणी तिथून पाण्याला कधी टुर्नामेंट खेळले पाहिजे. तसंच कॅरम प्रेमी लोकांनी इथे येऊन मला कॅरम स्पर्धा आयोजित करायला मदत केली, त्यांचाही मी ऋणी आहे. इतर लोकांना बोलायचं आहे. सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार. सुरेश पंडित मनोगत व्यक्त करत आहेत. आम्ही प्रथम सर्व सभासदांचे, बंधू भगिनींचे प्रथमतः आभार मानतो. त्यांनी मला इकडे येऊन ही संधी मिळाली. पहिल्यांदाच असं झालेलं आहे की असा सत्कार इथेच झालेला आहे. आणि ह्यापूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो. तिथे सुद्धा आम्हाला सहस्त्रचंद्र दर्शन करायचा योग आला. तिथे आम्हाला पण तिथे सत्कार झाला. आणि त्यानंतर फक्त ज्येष्ठालयामध्ये असा सत्कार होत आला, याबद्दल मी खरोखरच सत्काराचे ऋणी आहे. माझं नाव सुरेश शामराव पंडित. माझा जन्म 23 डिसेंबर 2043 झाला. माझा जन्म हा आदिवासी आणि कातकरी ह्यांच्या झोपडीत झाला. म्हणून मी प्लेग रहित सुरेश शामराव पंडित तुमच्यासमोर उभा आहे. त्यावेळेला प्लेग होता आणि त्या प्लेगमध्ये आम्हाला तिकडे राहायला मिळालं, कारण ते आमचं इनाम गाव होतं. पण त्या इनाम गावामध्ये जे शेतकरी, जे बिचारे कातकरी ठाकरं राहत होती, त्यांनी जितकं न्याय दिला, त्यांचे पण आभार मानायला पाहिजे. तिकडनं आता त्याच्यानंतर माझं आज 54 वर्ष अर्धांगी स्नेह म्हणजे नेहमी माझ्याबरोबर संघे राहिली. तिला 54 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आणि ते 16 जून 1971 झालं. आज 16 जून 1920 ते 25 साली त्याचा परत एक सोहळा सुरू होईल आणि त्याला 54 वर्ष पूर्ण होतील. आम्हाला तुम्ही सहकार्य दिलं, आम्हाला इथे बोलण्याची संधी मिळाली आहे बद्दल आम्ही आमची आभारी होतो. आता हॅलो, जयंत कर्णिक आपले मनोगत व्यक्त करत आहेत. आजच्या दिवशी अमृत महोत्सवी वाढदिवस सुवर्ण महोत्सव
सहजीवन आणि सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा हे तिन्ही सोहळे एकाच दिवशी साजरे होत आहेत आणि त्याचं आयोजन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाने केलं त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तसेच ह्या उत्सवात जे आहेत उत्सव मूर्ती त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो. हॅलो. यानंतर आता 81 वर्ष पूर्ण झालेल्या मान्यवरांचा सत्कारात समारंभ पार पडलेला आहे. याच्यानंतर आपण लग्नाला जे 50 वर्ष झाले त्या दाम्पत्याचा सत्कार करणार आहोत. त्याच्यासाठी मी माईक चांदेकर मॅडमला हँडओव्हर करतो. हॅलो हॅलो. नमस्कार. नोव्हेंबरमध्ये 81 पुढं जायची चालू आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे काही नको आपल्याला वगैरे बेचाळीसचा जन्म 13 नोव्हेंबर 43 त्यामुळे 81 त्यामुळे देवालयामध्ये बाकी काही नको फक्त आशीर्वाद द्या. 81 पूर्ण डायरीला चालू आहे. म्हटलं आपलंच आहे ना मध्ये मध्ये मला येता येत काही पाहिजे वगैरे असतात ना म्हणणार आहे पहिला आणि तो केल्या प्रकारात बांधलेला आहे. जीवे शरदशतम् पाशे शरदशतम् वर्धे शरदशतम् नन्दे शरदशतम् जीवे शरदशतम् आता आधी मी नावं वाचून दाखवते. त्यांनी जरा अलर्ट राहा. श्री सुरेश देवधर, सौ सुगंधा सुरेश देवधर. श्री गोपाल अर्जुन भतीजा, सौ सुनंदा गोपाळ भतीजा. मंगला सुधीर जोशी आणि श्री सुधीर जोशी. मुकुंदा भालचंद्र साने, सौ सुषमा मुकुंद साने. श्री अजित विनायक बापट, सौ लीना अजित बापट. श्री मुकुंदा गणेश वैद्य, सौ रेखा मुकुंद वैद्य. त्याशिवाय कोणी अजून आलेले आहेत का? नाही ना? ठीक. आता मी हे जे मानचिन्ह वाचून दाखवते. श्री व श्रीमती सुगंधा सुरेश देवधर उभयतास नमस्कार. विवाह बंधन जन्मोजन्मांतरीच्या गाठी स्वर्गात बांधले. विवाह बंधन जन्मोजन्मांतरीच्या गाठी स्वर्गात बांधले. भूतलावर प्रेम बंधनाने आपण यशस्वीतेने उलगडल्या. विवाह म्हणजे स्त्री पुरुष दोघांचे मनोमिलन. विवाह म्हणजे स्त्री पुरुष दोहोंचे मनोमिलन. आणि जोडीला दोन जीव, दोन आत्मा, सोबत दोन कुटुंबातील स्नेह बंधन.
एकमेकांवरील विश्वास, प्रेम आणि त्यागाने झाला सहप्रवासी. एकमेकांवरील विश्वास, प्रेम आणि त्यागाने झाला सहप्रवासी. म्हणूनच सुवर्ण महोत्सवी वर्ष योग्य आहे तुमच्या सत्कारासाठी, तुमच्या सत्कारासाठी. नात्याची जपणूक, सुसंवाद, भरभरून प्रेम ही त्रिसूत्री. नात्याची जपणूक, सुसंवाद, भरभरून प्रेम ही त्रिसूत्री नक्कीच साजरी कराल साठी सहजीवनाची, याची आम्हास खात्री, याची आम्हास खात्री. या सुखद वाटचालीसाठी आमच्या आभाळभर शुभेच्छा. आता आभाळभर शुभेच्छा आहे म्हणजे हे कोणाचं काव्य आहे हे सगळ्यांना समजलं असेल, नाव याची गरज नाही, बरोबर. आपल्या ऐका ताई बरोबर वाचलं ना, मी गायलं ना. श्री सुरेश देवधर सर म्हणते मी त्यांना नेहमी कंठे लिहिले आणि सुनंदा ताई सुरेश. सुरेश रावांच्या हाती हात देऊन, सुरेश रावांच्या हाती हात देऊन जोडली आयुष्यभराची संगत, जोडली आयुष्यभराची संगत. आता दीर्घ सहजीवनानंतर वाढली आहे संसाराच्या गुलकंदाची, उरलेल्या गुलकंदाची लज्जत. नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री. नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री. सुगंधा आहे माझ्या जन्माची गृहमंत्री. सुधीर जोशी आणि मंगला सुरेश जोशी. मंगला सुरेश जोशी आणि ते पुण्यावरून आले आणि म्हणून त्यांच्यासाठी चहा मागवला गेला. आला उशीर आणि म्हणून काही जणांना आला त्यांच्या. गणपती
सूर्यबिंबाचा तिलक संध्येच्या वाडी सुधीररावांचं नाव घेते समारंभाच्या वेळी. आता घेतलं नाव ना, माझं पण आवाज करतात आणि अगोदर सांगितलंय मी नाव काय ते. तुमचं आलं पण त्यांचं नाही आलं ना, त्यांचं का तुम्ही घ्या. लोकांना तर काय येणार नाही, पण सरळ सरळ नाव घेतो. मंगला नमस्कार मंडळी. 8 दिवसानंतर आज आपण भेटतोय. जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालो. व्यासपीठावरचे मान्यवर मंडळी, कार्यकारी समितीचे सगळे सदस्य, उपस्थित बंधू आणि भगिनी, मित्र आणि मैत्रिणी, आजचा दिवस आमच्या दृष्टीने खरोखर भाग्याचा दिवस म्हणला पाहिजे किंवा सोन्याचा दिवस म्हणतात तसा आहे. मागच्या 10 मेला लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या 10 मेला 51वा वर्धापन दिन आम्ही साजरा केला. वर्धापन दिन म्हटलं की साजरा केलाच जातो. त्यातल्या त्यात आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये 4 काका आणि आम्ही त्यामध्ये आम्ही सर्वात ज्येष्ठ आहोत आणि त्यामुळे सगळ्यांना कौतुक वाटलं. 51 वर्ष पूर्ण करणारे जोडपं आम्हीच आहोत. तर या निमित्ताने सगळीकडे वर्धापन दिन साजरे झाले, घरी, दारी, हॉटेलमध्ये, बाहेर सगळीकडे. पण जेव्हा ज्येष्ठालयाचा फोन आला आणि निमंत्रण आलं तेव्हा अशी भावना होती की जर लग्न करून मुलगी सासूरवाडीला जाते आणि ती तिकडे काही दिवस राहिल्यानंतर आई वडिलांना आठवण होते. आई वडील भाऊ किंवा बहीण यांच्यापैकी कोणीतरी फोन करतो किंवा निमंत्रण पाठवतो की खूप दिवस झाले आता भेटायला. त्यावेळी ज्या मुलीची मनस्थिती झाली असेल तीच मनस्थिती आमची दोघांची होती. आम्ही ज्येष्ठालय म्हणजे आम्ही माहेर समजतो आणि पुणे आमचं सासर आहे. आता कारण असं आहे की इथे आम्ही आयुष्याची खूप 50 वर्ष घालवले. 49 वर्ष आम्ही इथे राहिलो आणि विवाहानंतरची सगळी वर्ष आमची इथे गेली. ज्येष्ठालयाशी सुद्धा गेल्या 15 ते 20 वर्षापासून संपर्क आहे आणि त्यामुळे ज्येष्ठालय हे या दृष्टिकोनातून नाही राहिलं की आम्हाला आपुलकी सगळे माया प्रेम इथं सगळं मिळालं. आणि ते सासर आहे, सासरवाले पण खूप प्रेमळ आहे, असं काही नाही, कुठला जात नाही आहे, अतिशय प्रेमळ माणसं आहेत. पण सासरवाडी आणि माहेर यातला जो फरक आहे तो आम्हाला जाणवला आणि म्हणून माहेराचे हात येतात आम्ही सगळे कामं बाजूला टाकली आणि सरळ हजर झालो. सरांचा मेसेज होता की 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि आमदार साहेब येणार. त्यामुळे लग्न म्हटलं काही झालं तरी वेळ चुकवता कामा नाही. 4:30च्या ठोक्याला आम्ही गेटचा बाहेर होतो, 4:45ला आम्ही गेटच्या आतमध्ये आलो. कारण उत्सुकताच तेवढी होती आणि मला माहिती आहे की ज्येष्ठालयाचा कार्यक्रम कुठलाही होत असताना मनस्थिती काय असते. कारण ज्येष्ठालयात मी सभासद, कार्यकारिणी सभासद आणि इतर अनेक गोष्टींमध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळे मला ज्येष्ठालयाच्या कामाची माहिती आहे.
तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही आत्ता काही वर्षापूर्वी युरोपच्या टूरला गेलो आणि युरोपचा टूर ज्यांनी केलेला आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की तिकडे गेल्यानंतर ब्रेकफास्ट पासून ते रात्रीच्या डिनर पर्यंत किती किती आणि काय काय पदार्थ आणि फळं मिळतात. ते सगळं चाकल्यानंतर जेव्हा परत भारतात येतो आणि आपल्या घरी येतो तेव्हा आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा पहिलं मी बायकोला सांगितलं आज पिठला भात आणि भाकरी पाहिजे, दुसरं काही नको. तो पिठला भात, ती भाकरी, ती माया, ते चव ज्येष्ठालयात मिळाली आणि म्हणून आम्ही ज्येष्ठालयामध्ये आलो. तिसरी गोष्ट असं की आपलं ज्येष्ठ आता जेवणाची गोष्ट निघाली, पदार्थाची वेळ झाली, आठवण झाली आणि म्हणून ज्येष्ठालय हे पंचपक्वान्नाचं ताट आहे असं मी मानतो. पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये अनेक पदार्थ असतात पण एका पदार्थाला खूप खास चव असते आणि तो आठवणीने केलाच जातो ते म्हणजे पंचामृत. आपल्या ज्येष्ठालयामध्ये पंचामृत आहे. कसं पंचामृत आहे तर मी तुम्हाला सांगतो. पहिलं पंचामृत आहे, पहिला पदार्थ आहे आपल्या ज्येष्ठालयामध्ये उत्तम कवी, कवयित्री, गायक आहेत. दुसरा पदार्थ आहे कथा, कथनकार, कथा सांगणारे आहे. तिसरी गोष्ट आहे खरे वक्ते आहे, प्रभुत्व असलेले, भाषा प्रभुत्व असलेले अनुभवी असे आपल्याकडे वक्ते आहेत. अभ्यासू आणि IT तज्ज्ञ आहेत. अभ्यासू आणि IT तज्ज्ञ असणं म्हणजे खूप मोठे भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यात टेक्नोसाळी म्हणतात तसे सगळ्या गोष्टी आहेत. आणि पाचवा पदार्थ आहे अतिशय उत्तम पद्धतीने खेळ खेळणारे खेळाडू. कसं आहे पंचपक्वान्नाचं किंवा पंच पदार्थांचं पंचामृत आपल्या ज्येष्ठालयामध्ये आहे आणि म्हणून ते ज्येष्ठालय मला पंचपक्वान्नाचं ताट वाटतं. यापुढेही अशाच पद्धतीनं पंचपक्वान्नाचं पदार्थ चाखायला मिळतील आणि आमची आठवण होईल याची मला खात्री आहे. आणि याच्या पुढेही आम्हाला तुम्ही जेव्हा केव्हा बोलवाल, निमंत्रण मिळेल तेव्हा नक्की आम्ही. शेवटी जाता जाता सांगतो एकच गोष्ट की जेव्हा मी बोललो माहेराचं, सासर आणि माहेर बोललो तेव्हा माहेरी जेव्हा मुलगी येते, जेव्हा माहेरी मुलगी येते तिची परिस्थिती, तिचं कुटुंब, तिचं काय ते काय सोडून ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला माहेरी जायचं आहे या आनंदात ती असते. आणि काहीही नसलं, काही वेळ नाही मिळाला म्हणा किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये तरी ती 5 लाडू तरी आपल्या आई वडील भावंडांसाठी घेऊन येते. त्यानंतर ते लाडू आणल्यानंतर आपल्या कुटुंबाला ती देते आणि आई वडिलांना खूप आनंद होतो. तशाच पद्धतीने आम्ही आज माहेरी आलो म्हणून सांगितलं, त्यामुळे आम्ही पण येताना थोडेसे लाडू आणले. त्या तुमच्या सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांनी ग्रहण करावं आणि खूप आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो. शेवटी जसं मुलगी काहीतरी आई वडिलांसाठी माहेरासाठी घेऊन येते तसेच मुलगी जाताना सुद्धा कधीच रिकाम्या हाताने जात नाही, कधी रिकाम्या हाताने जात नाही. आपल्या तर मराठी लोकांची संस्कृती आहे की आई जाताना पापड, कुरड्या, लोणचं हे सगळं वाळवण आपल्या लेकीसाठी ठेवलेलं असतं, ती देते. आणि ते गाठोडा घेऊन जाताना त्या लेकीला इतका आनंद होतो, लेकीला होण्यापेक्षाही आईला इतका आनंद होतो की माझे लेक आले, मी त्याला सगळं गाठोडा भरून दिलं, हे सगळं झालं. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद रूपी हे सगळे कुरड्या, पापड, लोणचं सगळं आम्ही आज घेऊन जाणार आहोत. तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा, तुमच्या सदैव आमच्या पाठीशी राहू द्या. तुम्हा सगळ्यांना परत एकदा दोघांच्या वतीने नम्रतापूर्वक नमस्कार करतो. धन्यवाद. धन्यवाद. असं माहेरी आपण येत जा आणि आमच्यासाठी खाऊ आणायचं. एक सेकंड म्हणते, आपले मान्यवर सुधीर जोशी खास आणि मंगला जोशी खास पुण्याहून आलेले आहेत आणि हल्ली सुधीर जोशी छान काव्य रचना सुद्धा करतात. म्हणजे त्यांच्या काव्यांमध्ये शिक्षणच असतो. खूप छान. आगे बढो. आम्हाला पण ऐका, आम्हाला पण वाचायला आवडतं. धन्यवाद.
आहेत सर सुनंदा गोपाळ भतीजा, श्री गोपाळ अर्जुन भतीजा. भतीजा चांदीच्या वाटीत आंब्याची बर्फी गोपाळरामचं नाव घेते. ज्येष्ठालयाने सादर केलेल्या सत्कार केलेल्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी. धन्यवाद. हे मराठी माणसांना सवय झाली आहे सगळ्या भाषा ऐकायची. लग्नानंतर 50 वर्ष पूर्ण केली अजून पुढे आहे 20 हरिओम. एप्रिल 1974 साली आमचे लग्न झाले. गेल्या वर्षी नातवंडांपासून म्हणजे 5 वर्षापासून 90 वर्षापर्यंत सगळे आलेले समारंभाला आणि त्यांनी सगळ्या नातेवाईकांनी, माझ्या भावांनी, नंतर बहिणींनी, भाच्यांनी, मुलींनी खूप चांगल्या प्रकारे आमचा लग्नाचा सोहळा 50 वर्षाचा केला. परंतु ह्या इथे सगळे ज्येष्ठ आहेत आणि त्यामुळे ह्यांना मी बरं वाटत नव्हतं. तरी मी म्हणाली मी सुरू कार्यक्रम झाला की मी तुम्हाला फोन करेन या आणि आले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. कारण खरंच त्यांची प्रकृती खूप खराब होती. धन्यवाद. तुमच्या सर्वांसमोर मला हा तो मोठा सत्कार होता, त्याच्यापेक्षा होता त्यापेक्षा हॅलो खरे माणसं सत्कार झालेला आहे आता.
तुम्ही आपला मनोगत व्यक्त करा. मनोगत साठी. हॅलो. हॅलो, नमस्कार. ज्येष्ठालयातल्या सर्व सभासद, माझे वरिष्ठ, आणखी माझे सहकारी. आज मला ज्येष्ठालयामध्ये हा सत्कार घेताना अतिशय आनंद होतोय. आणि ज्येष्ठालयाने मला काय दिलं याचं मी बोलायला लागले तर त्याला लिमिटलेस दिलंय. ज्या ज्या वेळेला आपल्याला खूप निराशा येते त्यावेळेला, आता माझ्या वयाच्या लोकांना पटकन तो मोबाईल शिकायला त्रास पडतो, पटकन लक्षातही येत नाही. पण हळूहळू ज्येष्ठालयामध्ये पहिलं त्यांनी जर माझं काम केलं आहे तर ते म्हणजे मोबाईल शिकायला मिळालं. आणि दुसरी गंमत अशी की मोबाईल शिकवणारा जो आमचा ज्येष्ठालयाचा सभासद आहे तो आमचा जुना विद्यार्थी निघाला. तर त्याला ते जे काय मला मिळालं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्यामुळे ज्येष्ठालयाबद्दल मी खूप खूप आभारी आहे. फक्त मधल्या काही काळामध्ये मला जास्त वेळ थांबता येत नव्हतं आणि अजूनही येत नाही, पण आम्ही तिघीजणी बरोबर जातो. त्यामुळे क्षमस्व पुन्हा एकदा आणखी खूप खूप आभार ज्येष्ठालयातील सर्व कार्यकारी मंडळाचा. त्यांनी सांगितलं त्यांचा 75चा सत्कार डॉक्टर गुजराती असताना झालेला होता, त्याची त्यांना आठवण आहे. धन्यवाद. धन्यवाद खरे मॅडम. यानंतर विवाहाला श्री मुकुंद भालचंद्र साने आणि सौ सुषमा मुकुंद साने. हॅलो. विवाहाचा वाढदिवस साजरा झाला ज्येष्ठालयाच्या अंगणात. मुकुंदरावांच्या साथीमुळे आयुष्य गेलं खूप आनंदात. येत नाही. हॅलो. तिचं नाव मला वाटतं सगळ्यांना माहितीच असेल, सुषमा. आणि आपल्याला व्हॉट्सअपवरती हिंदी गाण्यांचं आपल्याला विश्लेषण आणि छान माहिती देतात त्याच या सुषमा साने. ओके, सुषमा साने. हॅलो. आता श्री अजित विनायक बापट आणि सौ लीना अजित बापट.
ही जी नावं ड्रम लावले ना ती मॅरेज डेट प्रमाणे लावले ना. आता डिसेंबर महिना आहे. मीनाताई तुम्ही नंतर त्या आधी तिथे असेल तर तिथेच जाईल. हॅलो हॅलो. हॅलो. आज ज्येष्ठालयात लग्नाच्या 50व्या वाढदिवसाचा जो उत्साह त्यांनी आम्हाला सत्कार समारंभ केला त्याबद्दल मी ज्येष्ठालयाचा खूप आभार मानते. आणि हा सोहळा साजरा होत असताना मला खूप अत्यंत आनंद होत आहे. तर मी आता तुकाण्याचं यांचं नाव घेते. आकाशीचा चंद्र पाहू कशाला मी निरखून, आकाशीचा चंद्र पाहू कशाला मी निरखून, अजितसारखा हिरा एकदाच घेतला मी पाठवून. लग्नानंतरची 50 वर्ष मी सुखात आनंदात विनयाचं नाव घेतो ज्येष्ठालयातील सत्कार समारंभात. रेखा मुकुंद वैद्य त्यांचा 50वा की 5वा आहे. मी जरा गोंधळात आले. मस्त आका काय घालून यायचं मी 5वा बर्थडे म्हणून आहे मॅरेज. सो टुडे यंगस्टर कपाल यंगस्टर कपाल मग गाणं मग
हॅलो, त्यांनाच होतोय पण त्यांना सुरुवात मी करून देतो. फक्त गाणं गात नाही, घाबरू नका. फक्त नाव घेण्याचा जरा वेगळा प्रकार आहे. कोरा कागज था ये मन मेरा मेरा मेरा, लिखे लिया नाम मुकुल तेरा, तेरा 14-15 माझं नाव घेणं जरा अतिरेकी आहे. समुद्राची करतो शाही, समुद्राची करतो शाही, आकाशाचा करतो कागद, तारामाळांचा करतो बोरू, तारामाळांचा करतो बोरू, आणि लेखाचं नाव त्याच्यावर कितीदा करू, लेखाचं नाव त्याच्यावर कितीदा करू. नमस्कार. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असे त्यांच्या पाठीशी राहू देत. आणि या सगळ्या समारंभात आम्हाला खरोखरच सगळे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि लहान असल्याचा एक थोडासा आम्हाला डिसएडव्हान्टेज पण घेता येतो. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप खूप नमस्कार. असंच प्रेम आणि वात्सल्य आमच्यावर कायम राहू दे. ही सगळी म्हणून आम्ही मगाशी म्हटलं यंगस्टर कपल ऑफ द ज्येष्ठ आणलंय. ओके. आणि आता मी गाणं म्हणणार आहे. कसं सांगा मुकुंद कोणी पाहिला, सांगा मुकुंद कोणी पाहिला, सांगा मुकुंद कोणी पाहिला. हात म्हणून चला उतरा खेळताय खेळताय उतरा. वा वा वा, लय भारी, एक नंबर. आता संकेत. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, यानंतर आता 50 वर्ष पूर्ण झाले लग्नाला, त्यांचा सोहळा पार पडलेला आहे. यानंतर वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार आपण करतोय. त्याच्यासाठी नेरुळकरांना मी माईक हँडओव्हर करतो. नमस्कार. ज्यांना 75 वर्ष पूर्ण झाली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला सन्मानपत्र वाटून दाखवते. आयुष्यात जे काही मिळवायचंय ते तर मिळवून झालंय. उगाच खंत का हो करता आज त्याची, जे काही गमावलंय. स्वतःबद्दल थोडेसे कौतुक असू दे हो स्वतःच्याच मनी. आठवांचा सुखद गोडवा नित्य जपावा या शुभदिनी. सुखद क्षणांनी अन तरल स्मृतींनी जागवाव्या हीच इच्छा. उर्वरित जीवनी निरामय आरोग्य लाभावे हीच सदिच्छा. सिंधू रायकर, नाववस्ते, सुनीता पाळेकर, सविता खरे, अर्चना खेडेकर, सुवर्ण बळीराम गावडे, नीला विलास पाठारे, रेखा कर्णी, स्मिता मुळे, मंदाकिनी लिंगस्कर, प्रमोद कुलकर्णी, प्रभाकर जोशी, सुधीर मोडक, सदाशिव जोशी, रेवण आजगावकर, बाळकृष्ण गोरे, प्रभाकर राव राणे, मोहन वालावलकर, राजन दिघे, दिलीप कुमार गोखले आणि वसंत पंडित. आणि या शुभेच्छाचं जे पत्र तयार केलंय ते आपल्या अलका वठारकर यांनीच केलेलं आहे. तेव्हा प्रथम बोलवले सिंधू रायकर. प्रभाकर जोशी.
आमच्या माझ्या 75व्या सत्काराबद्दल ज्येष्ठांच्या सर्व कार्यकारिणीला धन्यवाद. तसेच सत्काराचा कार्यक्रम हा काही मनोरंजनाचा कार्यक्रम नसतो, तरी पण आपण मोठ्या संख्येने आलात आणि आम्हाला शुभेच्छा देणार त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद. आणि आजचे सर्व जे सत्कार मूर्ती आहेत त्या सर्वांचेही सर्वोत्तम शुभेच्छा. सर्वांमध्ये आपण हसून खेळून राहिले म्हणजे वाढत्या वयाच्या या सत्कार समारंभाला सुद्धा आपल्याला वय विसरायला होते. हे खरे असले तरी तरुणपणी खेळलेले मैदानी शारीरिक हालचालीचे खेळ ह्या वयात खेळायचा प्रयत्न केला तर मात्र मला कवी ग्रेस यांच्या 2 ओळी त्यांनी आठवतात. अंगणात गमले मजला, अंगणात गमले मजला, संपरे बालपण माझे अंगणात. पण आपल्या सर्वांच्या पुन्हा वावरताना या विचारांना मी मागे सरतो आणि माझ्या तुमच्यात जेव्हा मी आनंद घेत होतो त्यावेळी मला एक हिंदी फिल्म मधलं मी गाणं ओळखून होतो. मुझे देख कर आपका मुस्कुराना, मोहब्बत नहीं तो फिर और क्या है, यूं मुझे देख कर आपका मुस्कुराना. यावेळी गुणगुणतो आणि एकदम सुखावतो. धन्यवाद. खूप छान गाणं म्हटलं, एकदम छानच आहे. पंडित हॅलो, सत्कार समारंभ सोहळा चालूच आहे. मी एक आपल्याला आज तो नाश्ता देणार आहे ते मुकुंद वैद्य आणि वैभवी वैद्य या जोडप्याकडून मिळालेला आहे. त्याच्यानंतर लाडू आपले सुधीर जोशी यांनी दिलेले आहेत आणि सुरेश पंडित यांनी कागदपत्रे आणलेली आहे. सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. सिंधू रायकर, सिंधू रायकर, सुनीता पारेकर,
स्टेजवर सवय नाही आहे, पण आज प्रथमच मी स्टेजवर उभी राहिले आणि याचे संघाचे मी आभार मानते की माझा 75वा वाढदिवस हा साजरा केला. आणि सगळीच जण आता या वयाला काही वेगळं सांगायला नको, प्रत्येक जण काही ना काहीतरी देवाचं करीतच असतो. पण हा एक अनुभव तुम्ही मी आता सांगते तो कान देऊ नाही का. एक बाई ध्यान करते, पण तिला काय अनुभव येतो तो मी सांगणार. ध्यान करा, ध्यान करा, 10 मिनिटं कुणी मला दिला सल्ला, मन कसं शांत वाटेल, तोटाच नाही आनंदाला. म्हटलं इतकं सोपं असेल तर करून बघूया हाही उपाय. पद्मासन नाही जमलं म्हणून साधीच मांडी घातली, मनापासून डोळे मिटून ध्यानाची मी सुरुवात केली. डोळे मिटतात नजरेसमोर पापड लोणची दिसू लागली, दाणे भाजल्याचा वास आला, तंद्री माझी भंग पावली. हळूच डोळे किलकिले गेले तर 1 मिनिट झाला होता. अजून 9 मिनिटे सहन करणे मला बुवा जमणार नव्हते. न जमायला काय झाले, मनाला मी समजावले. आता अगदी त्रयस्थ व्हायचे आणि पुन्हा डोळे बंद केले. काय बरं कुजबुजतात, कान माझे टवकारले गेले, सारा जीव पळी भांडत माझ्या ध्यानाचे 12 वाजले. खरंच सांगते, 2 दिवसापूर्वी 1 चमचा आहे हरवला, काही केल्या सापडत नाही, जीव अगदी नकोसा झाला. वाटीभर साखर परवाच तर शेजारीला दिली, रिकामी वाटी परत आली म्हणून झोप माझी उडाली. माझ्या समोरच्यानी एक सुंदर हॉल बांधला. लग्न ठरले की सत्यनारायण चैन नाही जीवाला. रात्रभर का मला दिवा होता देशपांड्यांच्या घरी, इतका करतोय अभ्यास की कुणीतरी आजारी. समोरच्या बेबी समोर तिच्याबरोबर थांबून रोज एक मुलगा असतो, पण आता 2 दिवस दिसला नाही, विस्कटलं वाटतं. पण काय करायचे मला, काय करायचे मला म्हणून कसे चालेल हो. हा तर जीवाचा आहे विरंगुळा. जीवा स्वप्नात रंगून जाणं माझ्या ध्यानाचा प्रकारच निराळा. सुनीता पाळेकर पहिल्यांदा स्टेजवरती आल्या असं त्या म्हणाल्या आणि त्यांनी आपल्याला छान वाचन दाखवलं. छान, व्हेरी गुड. सुवर्ण बळीराम गावडे. पूर्वीच्या लग्नामध्ये लाडू आणि थंड असायचं, थंड लाडू आणला. शुभेच्छा आणि देशपांड्यांचे आभार मानतो. स्मिता यशवंत मोळे. हॅलो, नमस्कार. आज 75व्या वाढदिवसानिमित्त इथे स्मिता नेरुळकर यांचा ज्येष्ठालयातून फोन आहे.
आणि मी त्वरित हो म्हणून म्हटलं. आणि आता आपले वाढदिवस म्हटलं तर पहिला, 5वा, 10वा, आता आले निघाले 40वा. पण ठळक वाढदिवस म्हणजे 50, 75, 80 असे घरी मुलांच्या हौशीने कामना पण केले जातात. पण आज ज्येष्ठालयामध्ये हा माझा किंवा सगळ्यांचा 75वा, लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा होत आहे. हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि मला याचा खूप अभिमान वाटला आणि मला खूप आनंद झाला. असा आपल्या इथे बरेच ज्येष्ठालयामध्ये खूप उपक्रम चालू असतात, खेळाचे म्हणा किंवा. धन्यवाद. आतापर्यंत ज्या वाढदिवस साजरे झाले त्या सगळ्यांना अनुसरून मी 4 ओळी म्हणणार आहे. आवाजाकडे लक्ष देऊ नका. सौख्याचा बहरो वसंत तुमच्या आयुष्य मातावरी, ग्रीष्माचे चटके बसोत न कधी, वर्षा सदा पाझरो, लाभो जीवनी चांदणे मधुरसे, शरदातले गोरसे, लाभो ईश कृपा अहर्निश तुम्हा, ही आष्ट ज्येष्ठालयाची असे. धन्यवाद. नमस्कार. आवाज येतोय? आजच्या सारखा जो दिवस असतो तर शब्दांना महत्त्व नसतं, भावनांना महत्त्व असतं. त्यामुळे ज्येष्ठालयाचे आभार की आपण वैयक्तिकदृष्ट्या आपले वाढदिवस साजरा करतच असतो, पण हे सार्वजनिकरित्या आपलं हे एक वाढीव कुटुंब आहे, एक्सटेंडेड फॅमिली आहे. तिथे आपला वाढदिवस साजरा होणं हा एक वेगळा आनंदाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. मंदाकिनी द्वारकानाथ डिंगसकर. हॅलो. हॅलो, नमस्कार. आज ज्येष्ठालयाचा कार्यकारी मंडळाचा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांची पण अत्यंत रुंदी आहे. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा.
पंडितांच्या सून आहे का? या ना. अर्चना केळेकर. प्रमोद कुलकर्णी. तर आता पुढे आपले सभासद आहेत प्रभाकर रामराणे. प्रभाकर रामराणे आपल्या देशभराचे मान्यवर गायक टाळ वगैरे त्यांचे स्वागत करूया. प्रभाकर रामराणे. हॅलो हॅलो हरिओम हरिओम हरिओम. मित्र, माझी गायनाची सुरुवात ही ज्येष्ठालयामध्ये झाली आणि आपले ऋषितुल्य देवधर साहेब यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं की मी हिंदी गाणी प्रथम गात होतो. माझे शेजारी होते, प्रस्ताव भेटले, अहो तुम्ही मराठी गाणं मराठी गाणं बघायचं ते करायचं हे मला फार कठीण वाटत होतं. पण नंतर ज्येष्ठालयामध्ये मी आलो आणि मराठी गाऊ लागलो. म्हणून मी देवधर साहेबांच्या अत्यंत बरी आहे. मला वेळोवेळी ज्येष्ठालयाने फार म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि गायण्याची संधी दिली त्याबद्दल आणि हा माझा जो सत्कार घडवून आणला त्याबद्दल मी ज्येष्ठालयाचा अत्यंत आभारी आहे. ऑल द बेस्ट. एक मिनिट, त्याच्या निमित्ताने मी दोन ओळीचं एक गाणं म्हणतो ज्येष्ठालयाला अनुसरून. बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी मेरी जिंदगी हुजूर ज्येष्ठालय आए. बहुत शुक्रिया. थैंक यू वेरी मच.
पुढील सभासद आहेत श्री रेवण आजगावकर. अरे बरेच दिवस आहे. हो येतो मी, हल्ली संध्याकाळचा येतो. नमस्कार. पु ल देशपांडे जेव्हा त्यांचा 60वा वाढदिवस साजरा होत होता तेव्हा असं म्हणाले की 60व्या वर्षापर्यंत पोहोचण्यासाठी मी काही खास खटपट केली नाही. तर मी पण असंच म्हणेन की आपल्या आजूबाजूला एवढं प्रदूषण असताना, ध्वनी प्रदूषण असताना, कधी कधी फुटपाथवरनं चालताना सुद्धा अपघात होतात, तरी सुद्धा आपण या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो म्हणजे नक्कीच आपल्या मागे कुठली तरी दैवी शक्ती असली पाहिजे. मी या निमित्ताने फक्त कर्मणूक म्हणून 1-2 कविता छोट्याशा म्हणून दाखवतो. दुसरी कविता तुम्ही संमती दिली तरच म्हणेन. मला असं पुष्कळ जणांनी विचारलं की एवढ्या तुम्ही आयुष्य पाहिलं तर सगळ्यात आवडता कालखंड कुठला? तर माझं उत्तर तुमच्याप्रमाणेच होतं की बालपणासारखा कालखंड जिथे काहीही आपल्याला चिंता नाही, काही काम करायची गरज नाही, खेळायचं, मजा करायची. त्या बालपणावर एक छोटीशी कविता. लहानपणी ना मी खूप श्रीमंत होतो. पावसाच्या वाहत्या पाण्यात माझी 2-4 जहाजं सहज चालायची. पावसाच्या वाहत्या पाण्यात माझी 2-4 जहाजं सहज चालायची. मोकळ्या आकाशात कागदाची का होईना माझी 2-3 विमानं सहज भरारी घ्यायची. मोकळ्या आकाशात कागदाची का होईना माझी 2-3 विमानं सहज भरारी घ्यायची. अहो लोक पै जमवून म्हातारपणी घर बांधतात. मी तर दर दिवाळीला एक नवीन किल्ला बांधायचो. लहानपणी मी खरंच खूप श्रीमंत होतो. पण आता हरवली ती जहाजं, हरवली ती विमानं, हरवले ते किल्ले, हरवली ती श्रीमंती, हरवलं ते बालपण. ज्येष्ठालयाने जो माझा 75 साजरी केली त्याबद्दल मी फार आभारी आहे. आणि आज ज्यांचे 81 वर्ष पूर्ण झाली आणि 50 लग्न असं पूर्ण आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू. सभासद आहे श्रीयुत बाळकृष्ण गोरे.
जय श्रीराम, धन्यवाद, थँक्यू. पुढील सभासद आहेत श्री सुधीर मोडक. ज्येष्ठालयातर्फे माझ्या वयाला 75 वर्षी पूर्ण झाली त्याबद्दल सत्कार झाला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. एक मला पु ल देशपांडेंची एक आठवण झाली ती सांगतो. पु ल देशपांडेंना 75 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस 75 त्याला पूर्ण झाली होती. मी ठिकाणी त्यांच्या सत्कार होत होते. टीव्हीवरती पण त्याचा टीव्हीवरती पण त्यांची एक मुलाखत झालेली मी बघत होतो. त्या मुलाखत घेण्याच्या बाई होत्या त्या प्रश्न विचारत होत्या. त्यांनी प्रश्न मध्ये काय म्हणाल्या की मुलं तुम्ही आता 75 वर्षाचे झालात असं म्हणून आपल्या आणखी काही प्रश्न विचारणार होत्या. पण मुलांनी तेवढ्याच तिथे ते वाक्य तोडलं आणि म्हणाले की हो झालो हो काय करणार नाही नाईलाज आहे माझा काही गेलाच नाही याच्यावरती. धन्यवाद. पुढील आता येत आहे सौ रेखा जयंत कर्णिक. मगाशी आपण श्री जयंत कर्णिक यांचा 81वा सहस्त्र दिनाचा आपण सत्कार सोहळा केला. त्यांच्या या पत्नी आहेत रेखा जयंत कर्णिक. आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीच्या सर्व सभासदांनी तसेच आपण सर्व बंधू भगिनींनी आज माझा 75वीचा वाढदिवसाचा सोहळा अतिशय छान साजरा केला. त्याचप्रमाणे सुवर्ण महोत्सवी दोन्ही सर्व जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस तसेच 81वा वाढदिवस असे सर्वच फार छान साजरे केले. खूप तयारी छान केली होती. त्याबद्दल सर्व कार्यकारिणीचे मी खूप आभार मानते आणि खूप कौतुक करते. आज जास्त काही केलं थँक्यू. आता पुढील आहेत श्रीयुत मोहन वाणावरकर. शिवाय जाऊ नका.
नमस्कार. मला 75 वर्षचे आयुष्यमान लाभले. त्याबद्दल मला म्हणजे विधात्याचे सद्गुरूंचे कृपा आशीर्वाद आहेत. पण त्याचबरोबर मी मनोमन सांगू इच्छितो की यामध्ये गुरुवर देव गुरुवर असे बोलले असे गुजराती सर आमच्या कुसुमनगरमध्ये राहणारे संघाचे माजी अध्यक्ष आंबेटे अलकाताई देवगर सर्वांकडे लोकेश सर्वांच्या माझ्या मित्रमैत्रिणींच्या खूप प्रेमाच्या आशीर्वादामुळे माझ्यासारख्या कामाला याला 75 वर्षाचा आयुष्य. त्यामध्ये सर्वांची कृपा आशीर्वाद आहे. मला यावेळेला अशी आठवण येते म्हणजे गुजराती सर अध्यक्ष होते. गुजराती सरांनी मी पत्रकारिता होतो. गुजराती सरांनी माझा संपर्क होता, परिचय होता. त्यावेळेला मी एक सहज म्हणून त्यांचे पत्रकार आपल्या संघाच्या सदस्यासाठी अर्ज केला होता. पण एका अलकाताई त्यावर कार्यावर होता तर त्यांचा एकदा फोन आला आणि त्यांनी म्हणाला की संघाचे तुम्हाला सभासद करून घेतात. मला एकदम मोठं काही एवढं शिखर पार करण्याचा आनंद वाटला. एवढं म्हणजे मला उत्तर या संघाचं माझ्या याच्यात स्थान आहे. आणि आपण विशेष म्हणजे संघाच्याकडनं मला फोन आला काही दिवसापूर्वी म्हणजे ते प्रेमळपणे म्हणजे त्याच्यात मी खास धन्यवाद देतो की तुम्ही त्या दिवशी आहात का इतक्या प्रेमळपणे आठवणीने विचारपूस करणं आणि जो काय सर्वात काय बाकी गोष्टी बाजारात विकत घेता येतो पण प्रेमळपणा हे काही मातृचं वात्सल्य जे काही विकत घेता येत नाही ते मिळण्यासाठी काही मनात कुठले तरी संस्थेत कुठले तरी मूर्तच करून हृदयात स्थान असावं. तसं आपल्याला ज्येष्ठालयातलं माझं एक स्थान आहे आणि ज्येष्ठालयाकडे चांगलं कर्ज करते नुसतं त्यांनी विशेष म्हणजे 70 आपल्या काही महिन्यापूर्वी 70 म्हणजे आरोग्याची किती काळजी घेतली याबद्दल काही 70 वर्षाखाली आरोग्य कार्ड योजना केली. आठवणीने संपून व्यवस्थित सांभाळून सगळं हे केलं आहे. किती आनंद आणि धन्यवाशी मला ते स्थान राहील. सर्वांचा असा कृपावर्ष राहो. सर्वांना आयुष्य देखून वाहणं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे. पुढील सभासद आहेत श्री राजन दिघे. हॅलो मी राजन दिघे. 8 जुलै 24 मला 75 साजरी झाली. या ज्येष्ठालयाने माझं जे केलं आभार प्रदर्शन त्यांचे आभार मानतो मी. जास्ती काय बोलत नाही तुम्हाला सर्वांना. हॅलो. आता येत आहेत श्रीमती शुभदा निगुडकर, योगा टीचर.
नमस्कार. इतकं शानदार वाढदिवस इथे होत आहे सगळ्यांचे, ते बघून खूप खूप छान वाटलं आणि एकदम प्रसन्न वाटतंय. आणि आपल्या कार्यकारिणी आणि पहिल्यांदा ती म्हणाली इथे 5-6 लोक बसतात बोरीवली, आपण एकदा सहज जाऊन पाहूया, आपल्याला आवडलं तर जॉईन करू. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही इथे आलो तर एकदम सगळं वेगळंच होतं. तेव्हा सुद्धा 100-150 लोक असायचे. आपले देवधर सर पण होते तेव्हाही. मी 2009 पासून येते इथे आणि इथे आल्यावर सगळंच करायला मिळालं. पूर्वी बॅडमिंटनच्याही मॅचेस व्हायच्या, म्हणजे खेळ, वाचन, जसं येईल तसं गायन, आणखी लेखन सगळं करायला मिळालं. लायब्ररी असल्यामुळे वाचायला मिळालं. म्हणजे आपल्याला इथे कोणी हसत नाही, सगळे आपल्याला बकअप करतात आणि खूप खूप छान इथे ट्रीटमेंट मिळते. ते सगळं खूपच आवडलं. एक प्रकारचं टॉनिकच मिळतं असं म्हटलं तरी चालेल. थँक्यू. यानंतर आपण आमंत्रित करत आहोत श्रीमती अपर्णा खांबेटी. आले आहेत का? अपर्णा आहे. हॅलो, मी गेले 15 वर्ष जवळजवळ या संघाची सभासद आहे आणि या संघाचा फार मोठा वाटा आमच्या आयुष्यात आहे. आणि माझ्या दिवसाची सुरुवात जी होते तीच आपलं व्हॉट्सअप बघून होते आणि त्यामुळे सगळी गोष्टी वेळेत कळतात. आता आज हा स्पेशल वाढदिवसाचं आमंत्रण मिळालं त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला. कारण नेहमी तर दरवर्षी होतातच आहे, पण हे आज जरा स्पेशल वाटलं. याबद्दल मी ज्यांचे वाढदिवस आज आहेत त्यांना शुभेच्छा देते आणि कार्यकारिणी आणि सभासदांचे आभार मानते. यानंतर आमंत्रित करत आहोत श्रीमती चंदना भगत. संपदाला
शिक्षण नागरी सेवा संघाचे कार्यकारिणी सदस्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानते. तसेच ज्यांच्या सत्कार झाले त्या सगळ्यांना अभिनंदन. हॅलो हॅलो आपले तिन्ही सत्कार सोहळे आता संपन्न झालेले आहेत. यानंतर मी अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत. नमस्कार. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आपल्यापैकी बरेच सभासद की ज्यांनी वयाची 81 वर्ष पूर्ण केली, ज्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली आणि ज्यांच्या विवाहाला 50 वर्ष होऊन गेली, त्या सगळ्यांचा आपण सन्मान आणि सत्कार इथे केलेला आहे. आणि बऱ्याच सभासदांनी आपलं छान मनोगत व्यक्त केलं. विशेष उल्लेख करायचा म्हणजे सुधीर जोशी की ज्यांनी मुद्दाम ते पुण्याहून आले हे सांगितल्यावर आणि त्यांनी आपलं मनोगत छान व्यक्त केलं. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आपणही सगळ्यांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद. मी एक छोटीशी अनाउन्समेंट करणार आहे. संपर्क बाजार म्हणजे तुम्हाला मी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलेला आहे. एक संपर्क संस्था म्हणून संस्था आहे की ते काय करतात की आपल्याकडच्या ज्या सरप्लस गोष्टी असतात त्या आपल्याकडे बरेच कपडे असतात, बरेच भांडीकुंडी असतात, नातवंडांची खेळणी असतात, इतरही वस्तू असतात आणि त्या कुठेतरी सत्तातरी त्याचं दान व्हावं, कोणाला तरी मिळावं आणि त्याचा उपयोग व्हावा अशी आपली इच्छा असते. त्यासाठी संस्था काम करते. त्यासाठी त्या मुलांनी जोर म्हणून आल्या होत्या. त्यांनी आपलं मनोगत गेल्या वेळी व्यक्त केलं होतं. तर तो जो संपर्क बाजार आहे तो आपण इथे आयोजित करणार आहोत. मंगळवार 27 तारखेला सकाळी 11 ते 4 या वेळा. तर हे आपण त्यांची संकल्पना छान आहे. त्या ज्या वस्तू असतात त्या ते फुकट देत नाही. कारण कुठलीही गोष्ट फुकट दिली तर त्याला किंमत नसते. अगदी 5 रुपये 10 रुपये मिनिमम जरी किंमत ठेवली तर ती वस्तू त्यांना उपयोगी असेल तरच ते घेतात. अर्थात आपण आपल्याकडच्या सगळ्या ज्या अशा वस्तू आहेत चांगल्या स्थितीतल्या आहेत, कपडे असू देत किंवा इतर काही वस्तू असू देत त्या इथे आणून द्यायच्या आहेत. आणि त्याची तारीख आहे 24 ते 26 11 ते संध्याकाळी 6 या वेळा. तुमच्या सोयीप्रमाणे आणून द्या. फक्त एकच करा की कपड्यांची निराळी पिशवी करा, भांडी असली तर त्याची निराळी पिशवी करा, खेळण्यांची निराळी करा, म्हणजे त्याचं सेग्रिगेशन करणं सोपं जाईल. आणि आता हे द्यायचं कोणाला तर आपल्या सगळ्यांच्या घरी काम करायला येणारी कोणीतरी मंत्री कोणीतरी बाई असते तर त्यांना सांगायचं की 27 तारखेला सकाळी 11 ते 4 या वेळा घेऊन जा. अगदी स्वीपर पासून तुमच्या माहितीचे जे कोणी असेल त्यांना सांगा. जर त्यांना माहीत नसेल तर तुम्ही स्वतः त्यांना इथे घेऊन या आणि त्यांना सिलेक्ट करून त्या वस्तू घेऊन द्या. आपण हा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या तऱ्हेने पार पाडणार संपन्न होण्याकरता त्यांना सहकार्य करूया. तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी केव्हाही संपर्क साधू शकता. आज कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. आपले जे आमदार आहेत ते येणार होते पण हे राजकारणी लोक त्यांना वैष्णवी या ज्या आहेत आपले मंत्री आहेत दिल्लीचे त्यांनी ऐकायला त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि त्यांना सांगितलं की बोरिवली स्टेशनचं नूतनीकरण करण्यासंबंधी तुम्ही मला भेटा. आता त्यांचा नाईलाज असतो त्यामुळे त्यांनी थांबायला लागलं. ते दिल्लीला आहे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आपण पुन्हा केव्हा तरी त्यांना निश्चितपणे बोलूया आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊया. मनपूर्वक धन्यवाद. आता कार्यक्रमाची सांगता संख्ये प्रार्थनेने करते. आता आपले उपाध्यक्ष आभार मानतील, आभार प्रदर्शन करतील.
नमस्कार बंधू भगिनींनो, मंचावरील आजच्या सभेचे अध्यक्ष सुरेशजी देवधर, कार्यवाह हेमकांत संखे, कार्यकारिणीचे सभासद आणि मित्रमंडळी, आज जो सत्कार समारंभ झाला तो खरोखर खूपच चांगला समारंभ झाला आणि जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेशन केल्यामुळे हा प्रसंग फार दुर्गणित झालेला आहे. तसंच आजच्या समारंभामध्ये जे काही आज सत्कारपूर्ती आलेले आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे, चांगलं आयु आरोग्य मिळू दे ही सदिच्छा. तसंच संघाच्या प्रत्येक साप्ताहिक सभेमध्ये शक्य झालं त्यांनी ते उपस्थिती लावावी ही त्यांना एक कळकळीची विनंती आहे. आणि हे जे आज सगळ्यांना सन्मानपत्र दिलं आहे ते पत्र बनवलं आपल्या अलकाताई वटारकर यांनी, त्यांचे देखील आम्ही आभार आहोत. वेळोवेळी ते आम्हाला मदत करत असतात. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही सर्वांनी इथं आलात, उपस्थिती दाखवली आणि चांगलं तुम्ही आज जे प्रदर्शन केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे संघातर्फे मी आभार मानतो. आपल्या संघावरचे प्रेम लावू द्या आणि थँक्यू व्हेरी मच. हॅलो, आता ते आपण वर्गणी गोळा करण्याचं काम चालू आहे. आपल्या काउंटरवरती वर्गणी गोळा केली जाते. ज्या सदस्यांनी वर्गणी दिली नसेल 25, 24, 25, 25, 26 त्यांनी आपली वर्गणी लवकरात लवकर संघाकडे जमा करावी ही विनंती. त्याचप्रमाणे मंगळागौरचा कार्यक्रम आहे 26 जुलैला, तर त्यामध्ये जे भाग घेण्यासाठी आपली नावं वृषाली चांदेकडे लवकरात लवकर द्यावीत, कारण जूनपासून ते प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे. आता प्रार्थनेने आपण कार्यक्रमाची सांगता करूया. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो, प्राणी जात सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. ॐ शान्ति.